नमस्कार, मी कविता सिलाई सिक्रेट्स बाय कविता या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ब्लाऊज पीस जर आपला असं हे बघा, ब्लाऊज पीस आपल्याकडे एकदम कमी आहे, म्हणजे 65 सेंटीमीटर आहे आणि त्यातून आपल्याला 36 साईजचं ब्लाऊज तयार करायचं आहे। तर ते कशा पद्धतीने तयार करायचं, म्हणजे त्याची ॲडजस्टमेंट कशी करायची ते आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये। तर सर्वात आधी मी तुम्हाला ह्याचं हा पीस आहे ब्लाऊज पीस, हे पहा, हा मी तुम्हाला मोजून दाखवणार आहे किती सेंटीमीटर आहे। हे पहा, अगदी 65 सेंटीमीटर आहे। हे पहा, किती आहे 65 सेंटीमीटर। तर आता ह्याच्यामधून आपल्याला 36 साईजचं ब्लाऊज रेडी करायचं आहे। तर त्याची ॲडजस्टमेंट कशी करायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे। तर हे पहा, हा आहे आपला ब्लाऊज पीस। तर परत एकदा तुम्हाला मी आता मोजून दाखवत आहे। ब्लाऊज पीस आहे आपला 65 सेंटीमीटर। आता दिसते व्यवस्थित ना? तर पहा, आता हा ब्लाऊज पीस असा व्यवस्थित असा प्रेस करून घेतलेला आहे आणि व्यवस्थित घडी करून असा ठेवलेला आहे। आणि ही आहे पेपर कटिंग। तर हे पेपर कटिंग या कस्टमरचं माझ्याकडे सुरुवातीलाच केलेलं होतं, कारण हे माझं रेग्युलरचं कस्टमर आहे। तर ही आहे बॉर्डर साडीची। हे पहा, तर 2 बॉर्डर मी एकावर एक ठेवून व्यवस्थित अशा घेतलेल्या आहेत आणि ती बॉर्डर आपल्याला छोटे हात कट करायचे आहेत त्याचे। तर पहा, पाठीचा भाग मी बंद बाजूवर ठेवलेला आहे आणि ही बाही जी आहे ती आहे 5.5 इंचाची। त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून 6.5 इंचाची बाही कट करून घेतलेली आहे। आता परत एकदा पहा, व्यवस्थित असं काठाला काठ जुळवून घ्यायचे आहे एकसारखे, कुठेही खालीवर होता कामा नये। असे व्यवस्थित काठ जुळवून घेतलेले आहेत आणि त्यावर मी बाही ठेवणार आहे। तर पहा, दंडगेर आहे 5.25 इंच आणि त्याच्यापुढे 1.25 इंचाचं शिलाई मार्जिन ठेवलेलं आहे। तर अशा प्रकारे आपण ही बाही ठेवून घ्यायची आहे। तर आता आपण हे पहा, अशा पद्धतीने ही बाही ठेवून घेतलेली आहे। आणि आता हा पाठीची उंची, म्हणजे ब्लाऊजची उंची किती आहे ते पहा। ब्लाऊजची उंची आहे 14.5 इंच तयार। त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून 15.5 इंचाचं कटिंग करून घेतलेलं आहे आपण। आता हा जो पाठीचा भाग आहे तो आपल्याला बंद बाजूवरती ठेवून घ्यायचा आहे। कशा पद्धतीने ठेवायचं आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे। तर पहा, या पद्धतीने बंद बाजूवरती पाठीचा भाग ठेवून घ्यायचा आहे आणि हा कटोरीचा साईड पार्ट नेहमी सरळ कपड्यामध्ये ठेवायचा आहे। तर पहा, ही आहे सिंगल कटोरी। तर ही सिंगल कटोरी आपण कपड्यावर ठेवली तर आपल्याला कापड पुरत नाही आहे। त्यासाठी मी कस्टमरला विचारून घेतले आहे की तुम्हाला 2 पीस कटोरीचा ब्लाऊज शिवला तर चालेल का? तर त्यांनी सांगितलं हो चालेल, म्हणजे 2 पीस कटोरीला थोडंसं कापड कमी लागतं, थोड्या कपड्यामध्ये ते ॲडजस्ट होतं, कारण 2 भाग होतात या सिंगल कटोरीचे। तर मी 2 पीस कटोरी कटिंग करून घेतलेलं आहे 2 पीस कटोरीचं। तर आता पहा, ही योकपट्टी मी या बाजूला ठेवलेली आहे आणि हे पहा 2 पीस कटोरीचा हा पार्ट 1। तर तो अशा प्रकारे ठेवायचा आहे थोडासा क्रॉस कपड्यामध्ये, आणि हा कटोरीचा पार्ट 2 तो असा सरळ कपड्यामध्येच ठेवायचा आहे। अशा पद्धतीने ठेवायचं पहा। अशा प्रकारे मांडणी करून घ्यायची आहे आणि आपला ब्लाऊज या कपड्यामध्ये बसतो की नाही हे आपल्याला समजतं। पेपर कटिंग आपण हे पेपर पॅटर्न ब्लाऊज पीसवरती व्यवस्थित असे ठेवून घेतलेले आहे आणि आता आपल्याला समजलं की ब्लाऊज हा या कपड्यामध्ये व्यवस्थित बसलेला आहे आणि हा जो मध्ये थोडासा कपडा शिल्लक राहिलेला तिथून आपल्याला क्रॉसपट्टी काढता येणार आहे गळ्यासाठी। आता पहा, बाहीसुद्धा एकदम व्यवस्थित अशी बसलेली आहे तेवढ्या कपड्यामध्ये। आता त्यासाठी मी
आता हे अस्तर घेतलेलं आहे. अस्तर 1 मीटरचं आणलं होतं, कारण सुरुवातीला कस्टमरला पाहिजे होता एल्बो स्लीवचा ब्लाऊज शिवून पाहिजे होता. त्यासाठी मी 1 मीटरचं अस्तर आणलं होतं. आणि त्यांनी जेव्हा ब्लाऊज पीस माझ्याकडे आणून दिला तर मी पाहिलं तर ब्लाऊज फक्त 65 सेंटीमीटर आहे. तर म्हटलं आता ह्याच्यामध्ये फक्त शॉर्ट हाताचाच ब्लाऊज होऊ शकतो. तर कस्टमरला मी सांगितलं की तुमचा शॉर्ट हाताचाच ब्लाऊज याच्यामध्ये तयार होणार आहे. त्याचा कस्टमरने सांगितलं चालेल, काही हरकत नाही, फक्त मला ब्लाऊज व्यवस्थित असं रेडी करून द्या. हे पहा. तर आता अस्तरवरती सुद्धा मी पाठीचा भाग जो आहे तो बंद बाजूवर ठेवलेला आहे आणि साईड पार्ट कटोरीचा हा एकदम सरळ कपड्यामध्ये ठेवून घेतलेला आहे. आणि ही बाहीसुद्धा मी व्यवस्थित अशी त्या फोल्ड बाजूवरती ठेवलेली आहे आणि योकपट्टी ही खालच्या बाजूला ठेवायची आहे. आणि आता हा कटोरीचा पार्ट 1 असा थोडासा क्रॉस कपड्यामध्ये ठेवायचा आहे. हा कटोरीचा पार्ट 2 पीस कटोरी आहे आपली, तर तो कटोरीचा पार्ट 2 सुद्धा सरळ कपड्यामध्ये व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपली ही मांडणी झाली आहे अस्तरवरती. आता आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे खडूने. एकदम व्यवस्थित असं मार्किंग करून घ्यायचं आहे कट टू कट. शेवटी काय तर कस्टमरचं जसं आपल्याला ब्लाऊज कस्टमरला पाहिजे आहे तसं आपण शिवून द्यायचं, म्हणजे कस्टमर पण खुश होऊन जातं. कारण एवढ्या कमी कपड्यामध्ये ब्लाऊज होणारच नाही असं कस्टमरला माहिती होतं. आणि मी जसं बोलले की होऊन जाईल तुमचं ब्लाऊज एवढ्या कपड्यामध्ये, पण प्रॉब्लेम काय होणार आहे, तुम्हाला सिंगल कटोरी न शिवता 2 पीस कटोरी शिवायची आहे. आणि ब्लाऊजचे जे काट आहेत ब्लाऊज पीसचे ते फक्त पाठीवरतीच येणार आहेत. सॉरी, पाठीवरती नाही, फक्त हातालाच येणार आहेत, पाठीवरती येणार नाहीत असं त्यांना मी सांगितलं. तर ते बोलल्या चालेल, पाठीवर काट आले नाही तरी काही हरकत नाही, फक्त ब्लाऊज व्यवस्थित छान असा शिवा, फिटिंगला व्यवस्थित बसला पाहिजे आणि हाताला वगैरे व्यवस्थित दिसली पाहिजे बॉर्डर. तर म्हटलं हो चालेल, कारण पाठीवरती जर बॉर्डर लावली तर हाताला खूप जॉईंट दोन्ही बाजूंना मोठे मोठे जॉईंट येणार होते. तर म्हटलं की ब्लाऊज तर तसा बसणारच नाही आहे, पाठीवरती पण काट आणि हाताला पण काट येणार नाही आहे. तर मी सांगते त्याप्रमाणे तुम्ही ब्लाऊज तयार करा, म्हणजे अगदी ब्लाऊज व्यवस्थित होणार आहे. कमी कपड्यामध्ये तुमचं ब्लाऊज होऊन जाईल. तर कस्टमर खूप खुश झालं. म्हटलं हो चालेल, तुम्ही म्हणाल तसं, पण फक्त ब्लाऊज मला फिटिंगला व्यवस्थित बसला पाहिजे एवढंच पहा. आणि हाताला बॉर्डर येईल असं पहा. म्हटलं हो चालेल, ब्लाऊज एकदम छान असा तयार करून देईल मी तुम्हाला. कस्टमर एवढं खुश झालं ना, खूपच. एवढ्या कमी कपड्यामध्ये तुम्ही मला ब्लाऊज शिवून देणार आहात, मला खूप आनंद झाला. कारण कसं आहे, मॅचिंग ब्लाऊज पीस शक्यतो पटकन असा व्यवस्थित मिळत नाही बाजारामध्ये. आणि साडी त्यांची चेक्सचीच होती, ब्लाऊजसारखी सेम साडी आहे. तर त्यांना अशा प्रकारे ब्लाऊज शिवून पाहिजे होता, कमी कपड्यामध्ये शिवून देता येतं. ते खूप कस्टमर खुश झालं. तर आता पहा, हा पाठीचा भाग असा कट करून घ्यायचा आहे खालच्या बाजूनं इकडं, म्हणजे पाठीच्या भागाला एकदम सरळ असं व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. राऊंड गळा आहे ब्लाऊजचा आणि गळासुद्धा एवढा मोठा नाही आहे, अगदीच 9 इंचाचाच गळा आहे. डिझाईन वगैरे काहीच नाही ब्लाऊजला, सिंपल असा गोल गळा आहे. आणि याच कस्टमरचे माझ्याकडे आता जवळजवळ 6 ब्लाऊज शिवायला दिलेले आहेत त्यांनी एकदम. त्याच्यामध्ये ह्या ब्लाऊजचं कापड एकदम कमी ब्लाऊज पीस आहे, ह्या बाकीचे अगदी व्यवस्थित आहे. बाकीचे काही 2 असे शॉर्ट हाताचे आहेत आणि 3 ब्लाऊज एल्बो स्लीव्ज आहे. आणि पहिला एक त्यांनी शिवून नेला, त्याचेसुद्धा शॉर्ट हात होते. असे 6 ब्लाऊज त्यांचे माझ्याकडे शिवायला होते. आता नवरात्र आलं आहे तर त्यांना ते 6च्या 6 ब्लाऊज शिवून पाहिजे आहेत. हे माझं रेग्युलरचं कस्टमर आहे, नेहमी त्यांचे असेच मोठ्या संख्येतच ब्लाऊज शिवायला असतात, 5-5, 6-6
आणि सणावाराला तर म्हणजे नेहमीच ब्लाऊज असतात त्यांचे, खूप सारे ब्लाऊज शिवायला असतात. तर त्यांना फिटिंग एकदम व्यवस्थित असं बसतं ना, खूपच छान. तर कस्टमरच्या मनाप्रमाणे आपण ब्लाऊज शिवून दिले तर कस्टमर खुश होतं आणि आपल्याकडून दुसरीकडे कुठे जात नाही ब्लाऊज शिवण्यासाठी. कारण त्यांना एक विश्वास असतो की आपले ब्लाऊज इथेच व्यवस्थित शिवून फिटिंग वगैरे व्यवस्थित आपल्याला बसतं आहे, तर कस्टमर आपलं कुठेही जाणार नाही आणि जातसुद्धा नाही. तसंच एक कस्टमर आहे, किती पण म्हणजे असं आपण बोलले की आता गर्दी आहे खूप, आता नाही होणार आहे, तर म्हणणार चालेल, महिन्याने द्या की कधी पण द्या, पण कसं आहे तुम्ही शिवा. असे काही कस्टमर आहेत की दुसरीकडे कुठं जातच नाहीत, कारण ब्लाऊजचं फिटिंग फिनिशिंग खूप सुंदर असं आहे. हे 5 ते 6 ब्लाऊज तयार झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे, व्हिडिओ बनवणार आहे त्याचा एक, की कशा पद्धतीने मी शिवलेले आहेत. तर अशा प्रकारे आता आपलं अस्तर कटिंग झालेलं आहे. व्यवस्थित असं आपण कट करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला ब्लाऊज पीसवरती कटिंग करायचं आहे. हे पहा, ब्लाऊज असा व्यवस्थित सारखा करून घ्यायचा आहे. चेक्सचा ब्लाऊज आहे, साडी पण खूप छान दिसते, पण ब्लाऊज पीस त्याच्यामध्ये कमी होता. तर त्यांना ॲक्च्युली एल्बो स्लीव्ज शिवायचे होते. एल्बो स्लीव्ज तर नाहीच झाले, पण एवढ्या कपड्यामध्ये सुद्धा ब्लाऊज बसणार नाही असं त्यांना खात्री होती की ह्या कपड्यामध्ये कसा ब्लाऊज होणार, नाही बसू शकत. तर त्यांनी मला बोलल्या, होईल का ह्याच्यामध्ये ब्लाऊज? तर मी हो म्हटल्यानंतर त्या खूप खुश झाल्या. आता ही बंद बाजू आहे पहा, त्या बंद बाजूवरती आपल्याला पाठीचा भाग ठेवून घ्यायचा आहे, म्हणजे बॅक पार्ट. हे पहा, ती आहे ओपन बाजू, ही आहे बंद बाजू. इथे सुद्धा एकदम सरळ कपड्यामध्येच आपण पाठीचा भाग ठेवायचा आहे, पिन लावून फिक्स करून घ्यायचा आहे. हे पहा, आता हा कटोरीचा साईड पार्ट सरळ कपड्यामध्येच ठेवायचा आहे. आता कटोरीचा पार्ट 1 2 पीस कटोरीचं कटिंग करून घेतलेलं आहे मी. असं क्रॉस कपड्यामध्ये ठेवून घ्यायची आहे कटोरी. ही ॲडजस्ट करायचं आपल्याला, कुठे कुठे कसे बसेल, कोणता पार्ट कुठे बसेल हे पाहून घ्यायचे, ठेवून घ्यायचं असं व्यवस्थित आणि मगच कटिंग करायचं आहे. खात्री करून घ्यायची आहे की कोणता पार्ट कुठे बसवायचा, कसा बसेल. हे पहा, ब्लाऊज पीस चेक्सचा असल्यामुळे उभं आडवं काही म्हणजे असं डिझाईनचा काही इश्यू होत नाही. व्यवस्थित असं शिवल्यानंतर सुद्धा छान दिसतो आहे ब्लाऊज. असं आडवे उभे धागेसुद्धा म्हणजे असं दिसून येत नाही त्यामध्ये की आडव्या धाग्यातला, उभ्या धाग्यातला, किंवा पाठीचा भाग आडव्या धाग्यात टाकला आहे किंवा पुढचा भाग किंवा बाही उभ्या धाग्यात टाकली, असं काही दिसत नाही. म्हणून ह्या ब्लाऊजची ॲडजस्टमेंट आपल्याला करता आली. नाहीतर मग हा ब्लाऊज 5 सेंटीमीटरमध्ये झाला नसता, कारण ब्लाऊजची उंचीसुद्धा 14.5 इंचाची आहे आणि छातीसुद्धा 36 इंच आहे, म्हणजे मोठ्या मापाचं ब्लाऊज आहे. तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा ॲडजस्टमेंट करायची आहे. कस्टमरला विचारून घ्यायचं आहे, 2 पीस कटोरीचा ब्लाऊज शिवला तर चालेल का, किंवा काठ फक्त हातालाच येतील, तुम्हाला चालणार आहे का, असं विचारूनच घ्यायचं आहे आणि मगच ब्लाऊज शिवायला घ्यायचे. हे पहा, आता योकपट्टी परत एकदा व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे सरळ कपड्यामध्ये आणि तिथे सुद्धा एक पिन लावून व्यवस्थित असं कटिंग करायचं आहे. योकपट्टीसुद्धा नेहमी सरळ कपड्यात ठेवायची आहे, लक्षात ठेवायचं. हे पहा, आता इथे आपण त्याचे योकपट्टीचे 2 भाग करून घेतले, कारण फोल्ड बाजूवरती योकपट्टी ठेवलेली होती. आता कटोरीचा
2 पीस कटोरीचा पार्ट 2 कट करून घ्यायचा आहे. इथे सुद्धा पिन लावूनच कटिंग करून घ्यायचं आहे, जे आपलं कटिंग एकदम एकसारखं होऊन जातं. आता हा सुद्धा एकदम गोल आकार पहा किती छान आलेला आहे 2 पीस कटोरीचा. थोडा क्रॉसमध्ये असा ठेवलेला आहे पहा. गळ्याचा राऊंड सुद्धा किती व्यवस्थित असा प्रॉपर राऊंड आलेला आहे पहा. आता एवढा कापड आपला ह्या ब्लाऊज पीसमधून उरलेला आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला गळ्यासाठी गोल गळा आहे तर पायपिंग करणार आहे. त्या पायपिंगसाठी आपल्याला क्रॉसपट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. तर मी या पट्टीच्या साहाय्याने क्रॉसपट्ट्या काढून घेणार आहे आणि 1.25 इंचाची 1.25 इंच रुंदीची क्रॉसपट्टी मी काढून घेणार आहे. 1.25 इंच रुंदीची क्रॉसपट्टी पायपिंगसाठी पुरेशी आहे. अशा पद्धतीने एकसारख्या क्रॉसपट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. आणि एकदम कट टू कट असं व्यवस्थित कट करून घ्यायचे. प्रॉपर अशी क्रॉसपट्टी हे पहा फिनिशिंग सकट कट झालेली आहे. हे पहा. आणि आता हे तिरकस क्रॉस कपडा कट करून टाकायचा आहे, तिरका कापड. हे पहा. तर आता हे आपल्या क्रॉसपट्ट्या काढून झालेल्या आहेत आणि हे सर्व कटिंग आता आपलं झालेलं आहे ब्लाऊज पीस आणि अस्तरचं. हे पहा. ओके. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.